भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योती, महात्मा क्रांती, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता गौतमी, माता प्रजापती, माता जिजाऊ यांच्या त्यागाला मी अगोदर पंचांग प्रणाम करतो. आज ह्या सूर्यवंशी कुटुंबासाठी फार मोठ्या सोन्याचा दिवस आहे. आत्ताच माझे मित्र लहान बंधू संदीप सर म्हणजे संदीप शिंदे सर, एक सामाजिक कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते, त्यांनी सांगितलं की एक गावाच्या बाहेर राहणारा मुलगा भारतीय थलसेनेत गेला. खरोखर गावाच्या बाहेर राहत होतो, माणूस म्हणून जन्माला आलो म्हणून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. पण त्या परमपूज्य विश्ववंदनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्व अधिकार दिले आणि आज गावाच्या बाहेरचा मुलगा त्या भारत मातेचं रक्षण करेल म्हणून निलेशच्या नावाने जोरदार टाळ्या वाजवा. आज या हिंदवी स्वराज्यामध्ये आपले सर्वांचे राजा छत्रपती यांनी सगळ्यांना या हिंदवी स्वराज्यात जगण्याचा अधिकार दिला आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आणि ज्योतिबा आणि माझ्या सावित्रीने आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला. तर निश्चित रूपी आज निलेश बद्दल जर सांगायचं म्हटलं, निलेशचे बी मामा बोरकुंडचे, माझे बी मामा बोरकुंडचे, निलेशचा बी जन्म बोरकुंडचा आहे, माझा बी जन्म बोरकुंडचा आहे. आम्ही दोघं भाग्यशाली आहोत की त्या बोरकुंड सारख्या पावर नगरीमध्ये आमचा जन्म झाला आणि त्या आईने परिवाराने आम्हाला आशीर्वाद दिला. मी 20 वर्षे भारत मातेची सेवा केली आणि निलेश दादा तो पुढच्या कार्यक्रमाला आणि तुला आम्ही शुभेच्छा देतो. निश्चित रूपी तुझ्यासाठी माझ्यासाठी ते रतनपुरा आणि बोरकुंड गाव हे आदर्श राहील. मामांनी केलेले उपकार ते विसरता येणार नाही. आणि आज मंचावर निलेशचे आई वडील असतील, मान्यवर असतील, आमची आई सिंधुबाई सुभाष गरुड, माझी सरपंच तरवाडे पेठ मंचावर असतील, या लोकांनी किती धडाडीचं जीवन जगलं. प्रत्येक क्षणोक्षणी गरिबी बघितली, त्या गरिबीचा संघर्ष केला आणि आज ते मंचावर आहे. तर निलेश दादा, माझी तुला विनंती असेल, मी भारत मातेचं 20 वर्ष रक्षण केलेला माणूस आहे. जवळपास 2 वर्षे प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती बॉडीगार्ड राहिलेलो आहे. 2024 ची विधानसभा लढलेलो माणूस आहे आणि 2017 मध्ये मी रिटायर झालेलो एक सैनिक आहे. संपूर्ण खानदेश पट्ट्यामध्ये ही समाजसेवा आमची चालू असते. तर निलेश दादा, आज आई वडिलांचे कष्ट तुझ्या डोळ्यासमोर पाहिजे. तुमच्या बाबाचं नाव या संपूर्ण तालुक्यात मशहूर आहे. बाबांचं नाव म्हणजे एक आदर्श पोलीस पाटील, गावाची सेवा केली, आजी गावाची सरपंच राहिली. नानासाहेब एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. एक ट्रॅक्टर ड्रायव्हर जरी असले, त्या काय आईशी जुळलेली नाही आहे. त्या आई वडिलांचे कष्ट तुझ्या डोळ्यासमोर पाहिजे. नाही तर मिलिटरीला लागल्यावर हम दो हमारे दो, बाकी सबको छोड़ दो. तर हम दो हमारे दो, तुला आई वडिलांचे उपकार एकदम विसरता येणार नाही. तू आज मिलिटरीत जाशील, भारत मातेचं रक्षण करशील, तू ह्या गावाचा आदर्श ठरशील. तुमचे आदर्श असं सुंदर असं शेंदुर्णी गाव सदैव सर्वांच्या आठवणीचा ठेवा म्हणून सांगतो की तू एक गावाचा उद्धार करशील आणि या सूर्यवंशी कुळाचा उद्धार करशील. माझ्या काही गोष्टी असतील की मिलिटरी मध्ये पोलीस मध्ये जाणारा कोण असतो, तो फक्त शेतकऱ्याचा मुलगा असतो. तुम्ही मला सांगा, आमदार खासदार भारताचे 552 खासदार, महाराष्ट्राचे 288 आमदार, एकाचा तरी दादाचा, आप्पाचा, जिबूचा, आबाचा कोणाचा मुलगा आहे का? तो फक्त जातो त्या शेतकऱ्याचा मुलगा जातो. शेतकरी येरे येरे पावसा म्हणतो आणि त्या काळ्या आळीतनं सोनं उगवतो आणि ते सोनं उगवल्यानंतर जेव्हा त्या कृषी उत्पन्न बाजार समितीला जातं, माझ्या शेतकरी राजाला हमी भाव भेटत नाही, हमी भाव भेटत नाही, त्याचे पान भेटत नाही, त्याचे बियाणांचे मजुरीचे पैसे निघत नाही. मग शेवटी तो आत्महत्या करतो. सरकार खोटं बोलते निवडून येण्यासाठी, मी तुमचं कर्ज माफी करेल, सरसकट करेल, अच्छे दिन आएंगे, भारत विश्व गुरु बनने जा रहे, पण असा कुठलाच प्रकार नाही. अजून देखील कर्जमाफी झाली. आया बहिणींवर जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये परिस्थिती अभावी महाराष्ट्रामध्ये अत्याचार होतात. त्या आया बहिणींची ते लक्ष न ठेवता फक्त 1500 रुपये पाठ राखत म्हणून लाडक्या बहिणींचे देतात. अरे तुम्ही मला सांगा, प्रसंग अभावी ह्याच मालेगाव तालुक्यात डोंगरात प्रकरण झालं, त्याला देखील 1-2 महिन्याच्या आत फाशी दिली पाहिजे.
तर हा विषय सरकारने पटावर घेतला पाहिजे. निश्चित रूपी जे भीमराव कांबळे बद्दल केलं त्यासाठी आम्ही गर्वाने सांगू की तुम्ही खूप चांगलं काम केलं. त्या बाकीच्या नराधमांना देखील तुम्ही फासावर लटकावा. हीच आमची विनंती असेल. चला असो, राजकीय विषय नको, पण निलेश दादा तू आज भारत मातेचं रक्षण करशील. तुझा 6 महिने खंतडाचा प्रवास असेल आणि त्या 6 महिन्यामध्ये तुला आई वडिलांचा फक्त फोटो बघायला मिळणार. आणि ज्या दिवशी आई वडिलांची आठवण आली, तुला वाटत असेल की मी मिलिटरीची ट्रेनिंग सोडून घरी निघून जाईल, तर तुझ्या डोळ्यासमोर ते बापाचे कष्ट आईचे कष्ट आले पाहिजे. ही माझी तुला विनंती असेल. गरीबांचा मुलगा, कारण वेदना होतात, ट्रेनिंग सोपी नसते. मिलिटरीची ट्रेनिंग जर म्हटली तर सकाळी 4 वाजता त्या जवानाची सकाळ होते आणि रात्री 10 नंतर झोपता येतं. तर खूप त्रास होतो, वेदना सहन करावं लागतात, म्हणून सोल्जर बनतो. तर तू आज एक सोल्जर साठी जाणार आहे. तुला पुढील वाटचालीसाठी या गावाचे सरपंच, डेप्युटी सरपंच, त्यांची पंच कमिटी, पोलीस पाटील व गावाचे टायकरी, मायकरी, वारकरी संप्रदाय यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो की तुझा जो 6 महिन्याचा खंतड प्रवास अगदी चांगला होईल. आई वडिलांचे कष्ट, समाजाची जाणीव, गावाचा आदर्श तुझ्या डोळ्यासमोर पाहिजे. तू एक एज्युकेटेड विद्यार्थी आहे, एज्युकेटेड सोल्जर आहे. तू भविष्यात जर तू ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तर त्या मिलिटरीमध्ये तू अधिकारी होशील, लेफ्टनंट या पदावर रुजू होशील. अजून या सूर्यवंशी कुळाचं, मामा मावशींचं, सर्वांचं नाव मोठं होईल. निलेश दादा तुला आमच्या सदैव शुभेच्छा असतील. प्रसंगाभावी निलेश दादा, मी 2000 मध्ये भरती झालो. घराची परिस्थिती बिकट होती, वडील रेल्वे ड्रायव्हर होते. सर्व परिस्थिती अभावी मिलिटरीत गेलो तर आम्हाला रोज वाटायचं की ह्या वेदना नको, कारण आपण कधी घरी एवढे कष्ट सहन केलेले नसतात, आई वडिलांची थापड खाल्लेली नसते. पण त्या ठिकाणी फक्त 4 ते 5 तास झोप मिळते. झोप पूर्ण होत नाही, पाहिजे ते जेवायला भेटत नाही. जे सरकारी प्रोटोकॉल मध्ये असेल तेच तुला जेवा लागेल. आणि माझ्या अंगावर जो कपडा आहे, ही वर्दी तुझ्या अंगावर असेल तर तुला प्रसंगाभावी सर्व आखाजी, दिवाळी, होळी, ईद या सर्व गोष्टींचा 14 एप्रिल, 19 फेब्रुवारी या सर्व गोष्टींचा तुला त्याग करावा लागेल. कारण तुझं फक्त एकच लक्ष असेल, या भारत मातेची सेवा आणि 24 तासाचा प्रहरी. म्हणून मी सांगतो, जर भारतामध्ये खरी आस्था असेल तर जय जवान जय किसान. लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कार्यकाळामध्ये सांगितलं होतं की भारत की आस्था अगर कहना है, एक जय जवान जय किसान कहना है. कारण त्याच सैनिकाचा बाप त्या काळ्या मातीशी लढतो आणि त्याचाच मुलगा तिकडे बाउंड्रीवर प्रहरी आहे. म्हणून रात्री जेवताना माझ्या शेतकऱ्याला आठवण करा, रात्री झोपताना माझ्या सैनिकाला नमन करा. हीच माझी तुम्हाला विनंती असेल. 99 कारगिलच्या पहिले जर एखादी जवान शहीद झाला, त्या जवानाची डेड बॉडी सुद्धा गावात यायची नाही. फक्त फोटो यायचे, त्याचे कपडे यायचे किंवा मग त्याच्याकडे लेटर यायचं. पण मग कारगिल नंतर भारताचे स्वर्गीय, आपल्या भारताचे प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्व ठिकाणी तरतूद केली, संविधानिक तरतूद केली. अगर मेरे देश का जवान किसी भी आपत्तिजनक स्थिति में शहीद होता है तो शान शौकत के साथ उसका पार्थिव शरीर शासकीय इकरामों में सरकारी सलामी के साथ, राष्ट्रीय ध्वज के साथ उसके गांव में अंतिम संस्कार किया जाएगा. तो सैनिकाच्या नशिबात पहिले त्याच्या गावाची माती सुद्धा नसायची. आणि अटलजी संसद मध्ये ज्यावेळेस भाषण करायचे तर ते सांगायचे कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये नंदन की धरती है, वंदन की धरती है. यहाँ की नदी नदी गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ शंकर है. हम जिएंगे भी तो भारत के लिए, मरेंगे भी तो भारत के लिए. मरने के बाद अगर बहती हुई गंगा में हमारी अस्थियों को कोई सुन लेगा तो ये की आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. तर असे बोलणारे अटलजी यांनी आमच्या सैनिकांसाठी खूप केलेला आहे. आज निलेश दादा तुझी प्रेरणा बाकीच्या समाजातील गावातील मुलांनी घ्यावी. तुझा संघर्ष काय होता त्या मुलांना तू सांगावा. 4 गरिबाचे मुलं जर तुझ्या सांगण्याने भरती होत असतील तर त्याच्यापेक्षा मोठं पुण्य कुठलंच नसतं. आणि मी निश्चित रूपी सांगतो, हे गरिबाचे मुलं भारत मातेची सेवा करत आहेत. आणि नशिबात सैनिकाच्या फक्त दुःख कष्ट लिहिलेले असतं, पण सैन्यासारखी नोकरी कोणतीच नाही. मान सन्मान, पेन्शन, परिवाराचं संरक्षण, रिटायरमेंट नंतर सर्व गोष्टींच्या फॅसिलिटीज त्या सैनिकाला असतात. तर निलेश दादा, तू गोव्याला ट्रेनिंगला जातोय, सिग्नल ऑफ रेजिमेंट मध्ये राहशील, मला वाटतं सिग्नलच ना,
सिग्नलचा विषय असतो, वार्तालाप, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी संचार करणे आणि एका सैनिकाबद्दल दुसऱ्या सैनिकाची माहिती त्या ठिकाणी पोहोचवणे असा प्रसंग असतो. 2007 मध्ये माझी ड्युटी गुलमार्गला होती. गुलमार्ग सोनामार्ग, सर्वात जास्त भारताचा बर्फ तिथे पडतो, सर्वात जास्त मायनस टेम्परेचर तिथे असतं. तर नवीनच हे मोबाईल निघाले अँड्रॉइड सेट. तर मला वाटलं आमचे आई साहेब मंचावर आहेत, तर मला वाटलं की मी रोज आई वडिलांचा, पत्नीचा, मुलांचा चेहरा बघेल, पण तिथे ऑटोमॅटिक पाकिस्तान समोर असल्यामुळे टावर गायब झालं. तर आम्ही रोज 100 रुपये अकाउंट मधनं काढायचो बँकच्या, आणि तो मेसेज पत्नीला जायचा. फक्त पत्नी म्हणायची की माझे प्रभू रामचंद्र आज जिवंत आहेत, याच्यावर जगणारा सैनिक असतो. अशी सैनिकाची परिस्थिती असते. कुठे कुठे टावर सुद्धा नसतं, 4-4 महिन्यांनी त्यावेळेस लेटर यायचं. आता तर सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे घरच्यांची बातचीत होते. प्रसंगाभावी कुठे अजून देखील तसे प्रसंग आहेत की जवळपास 10-10 दिवस घरच्यांची बात होत नाही, 15-15 दिवस होत नाही. ते सुद्धा तुला स्वयं बाळगावं लागतील. आणि निश्चित रूपी तू आई वडिलांचं जे ध्येय तू पूर्ण केलेलं आहे. तू मिलिटरीत आता जाशील, झाल्यानंतर तुझी 6 महिने ट्रेनिंग होईल, तेव्हा तू वापस येशील. त्यानंतर तुला बटालियन मध्ये पाठवतील. आणि आपल्याकडे संभ्रम पैदा केलेला आहे की अग्निवीर हा 4 वर्षासाठी आहे, 100% आहे. त्याच्यात आता त्यांनी 90% मुलं परमनंट करायचं ठरवलं. जे 10% मुलं असतील जे अनडिसिप्लिन आहे, भारतीय सेनेच्या कामात येत नाही आणि कंटिन्यू सिनियरचा अपमान करतात किंवा त्याला आरेरावी करून उलटा जबाब देतात, त्या 10% मुलांना ते भारतीय सेनेचं बडतर्फ करतील आणि 90% मुलं परमनंट करतील. तर आमची प्रभूचरणी, ईश्वरत्न वंदनीय बाबासाहेब चरणी, छत्रपती शिवरायांच्या चरणी हीच विनंती असेल की आमचा निलेश दादा परमनंट होईल आणि परमनंट तो 17 वर्ष किंवा 20 वर्ष या भारत मातेची प्रदीर्घ सेवा करून वापस आदर्श आणि सुंदर गाव शेंदुर्णी मध्ये येईल. हीच मी आज सर्वांच्या साक्षीने एक ऐतिहासिक क्षण म्हणून सांगतो. निलेशचे बाबा म्हणजे आमचे मोठे मामा अशोक दशरथ आयरे, एक पहिल्यापासून कष्टमय जीवन जगणारं व्यक्तिमत्व, पहिल्यापासून काबाडे कष्ट केले. त्या परिस्थितीतनं त्या निलेशचा जन्म गोरकुंडला झाला. निश्चित रूपी तो म्हणजे त्यांना खूप सौभाग्य लाभलं. दुसरे आमचे रामदास मामा, रामदास दशरथ आयरे, त्यांचे लहान बंधू यांच्या सहवासात या पुण्यनगरीमध्ये त्याचा जन्म झाला. आज तू भारत मातेची सेवा करून 100% आबासाहेब गरुड सारखा वापस येशील आणि या परिवारांचं नाव तू मोठं करशील. तर प्रसंगाभावी शिंदे साहेब, गावाचे सर्व मान्यवर ज्यांनी जागा अवेलेबल करून दिली, निलेशच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, सत्कार समारंभासाठी सर्वजण आलेले आहेत, त्यांचेही मी माझ्या सैनिक परिवाराच्या वतीने, त्रिदल सेनेच्या वतीने, जय जवान ग्रुपच्या वतीने वंदन करून त्यांना शुभेच्छा देतो. व थांबता थांबता निलेशवर एक दृष्टांत सांगतो आणि माझे 2 शब्द संपवेल. एकदा एक असं आटपाट गाव असतं, खूप सुंदर गाव असतं आणि त्या गावामध्ये आपल्या दर्जाच्या ठिकाणी एक पिंपळाचं झाड असतं आणि त्या झाडावर 4 कावळे आणि 1 चिमणी राहत असते. तर अचानक मेचा महिना चालू असतो आणि मेच्या महिन्यात त्या झाडावर ते सर्व 4 कावळे आणि 5वी चिमणी बसलेले असते आणि त्या गावामध्ये आग लागते. सर्व गाव अस्ताव्यस्त होतं, जनजीवन अस्ताव्यस्त होतं, प्राणी गुरेढोरे पळ काढतात, घरांना आग लागते. मग ती चिऊताई काय करते, आपल्या चोचीत 1 थेंब पाणी घेते, आगेवर टाकते, 1 थेंब पाणी घेते, आगेवर टाकते. ती आग विझणार नव्हती तिच्या एका थेंबाने, ते 4 कावळे तिला असतात. चिऊताई तू वेडी का खोडी, तुझ्या एका थेंबाने आग विझणार नाही. चिऊताई असते आणि सांगते, दादा मला देखील माहिती आहे की माझ्या एका थेंबाने आग विझणार नाही, पण ज्या दिवशी या गावाचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी माझं नाव आग विझवण्यात असेल आणि तुमचं नाव हसण्यात असेल. म्हणजे चिऊताई एक छोटासा जीव, एक ध्येयवान प्रवास, बलवान शक्तिशाली प्रवास करून त्या आगेवर पाणी टाकते आणि त्या आग विझवते, न कोणाला दाखवता, न पब्लिसिटी करता. तसा सैनिकाचा प्रसंग असतो, कारण त्याला काही गोष्टी पब्लिसिटी करता येत नाही. भारताच्या सिक्युरिटीला मध्य नजर ठेवून आता निलेशचा बराच मी सांगतो, तिथे गेल्यानंतर मोबाईल जमा असेल, ठराविकच टाइमात त्याला मोबाईल दिला जाईल. कारण मी 4 वर्षे नाशिक पीटीसीला ट्रेनर राहिलो आहे, मुलांची परिस्थिती वाईट असते. पण निलेशला माझी एकच विनंती आहे, या गावाने, नात्यावात्याने, सर्व आलेल्या मित्रमंडळीने तुला दिलेला जो मान सन्मान आहे तो तुझ्या डोळ्यासमोर असावा आणि तो खंतर प्रवास ट्रेनिंगचा तू पडाव पार करून तू सुखरूप आपल्या मायदेशी यावं हीच मी विनंती करतो. निलेश तुला काही शुभेच्छा भेटलेल्या आहे. आमचे आप्पाश्री, माझे गुरुवर्य आणि शेजवळ गावाचे आदर्श सैनिक सतीश गरबड रक्ते पाटील,
यांच्याकडनं तुला शुभेच्छा. तसेच शिंदे आमचे संदीप दादा यांच्याकडनंही शुभेच्छा. बाकी त्यांचे मावसे खरे आघारचे खरे साहेब यांच्याकडनं शुभेच्छा. बागुल साहेब इंद्रू यांच्याकडनं शुभेच्छा. गोरकुंडचे मामाश्री व आयरे परिवार यांच्या वतीने तुला शुभेच्छा. गरुड परिवाराच्या वतीने शुभेच्छा. आलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक माता भगिनी बंधू भाऊ गावाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक यांच्या वतीने तुला मी शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.